मस्त आहे मैत्रिणी. तर मी आज करणार आहे सुका जवळा. त्यासाठी मी जवळा छान असं पहिला भाजून घेतला आणि 2-3 पाण्याने धुवून असं घेतलेलं आहे. ते टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं आमसूल तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पहिला कढीपत्ता टाकते. तळला की असं छान असं लसूण टाकून चांगलं खरपूस भाजून घेते. तेलात भाजून झालेलं आहे. इथे कांदा असं छान भाजून घेऊया. आता भाजल्यानंतर आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान असं भाजून घेऊया घेतलेलं आहे आणि वांगं पण छान असं पाण्यात कापून त्याचे तुकडे टाकलेले आहेत. तो पण छान असा भाजलेला आहे. तिखा लाल, हळद, धना, जिरा पावडर आणि आपला घरचा लाल मसाला टाकून घेऊया. छान एकजीव झाला पाहिजे. त्याला जवळा ह्याच्यात घालून छान परतून घ्यायचा. 1-2 मिनिटांनी हे वांगं पण ते टाकून छान परतून घ्यायचं. पाणी टाकायचं कारण वांगं शिजलं पाहिजे म्हणून. 2 बोंड बास. मीठ टाकून नंतर असं प्लेट झाकून द्यायची 5 मिनिट. छान आपण आता कोथिंबीर घालून घेऊ. आपला इथे सुका जवळा बनून तयार आहे. हा जवळा भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागतो. रेसिपी कशी वाटली सांगा. आपल्या ताईला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.